हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. दुसऱ्या करता आपलं जीवन व्यतीत करणारे संत, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. दुसऱ्यासाठी जगत असलेले महात्मे नेहमी लक्षात राहतात महाराज, नेहमी लक्षात राहतात. आपण आदरणीय माननीय मुंडे साहेबांचं उदाहरण घेतलं. सांगू तुम्हाला, ज्यावेळेस 3 जून रोजी ही बातमी आली ना महाराज, आम्ही रडलो यात शंका नाही. पण आमच्या शेजारी काही मुस्लिम माणसं राहतात, ते सुद्धा दिवसभर काही खाल्लं नाही. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. सांगेल मी तुम्हाला, प्रत्येकाच्या हृदयावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुणा. प्रत्येकाच्या हृदयावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुणा. सांगा ना ओ मुंडे साहेब, सांगा ना, तुम्ही येणार का पुन्हा? तुम्ही येणार का पुन्हा? तुम्ही येणार का पुन्हा? आजही आम्हाला तुमची गरज भासते. आजही गरज भासते महाराज. सर्वसामान्य माणसाने साधा टोल नाक्यावरून जरी फोन केला तरी फोन रिसीव करून आदर करणारे साहेब होते. ज्यावेळेस साहेब आळंदीला आले, आळंदीमध्ये माझी श्री संत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. ओवाळायचा मान मलाच होता. म्हटलं साहेब आज येणार आहे. माझ्या पोटामध्ये बाळ होतं, 7वा महिना चालू होता. माझं परम भाग्य मी समजेल. आजही ते फोटो माझ्याकडे आहे. एवढ्या गर्दीमध्ये सर्वांना बाजूला करून साहेब माझ्या समोर उभे राहिले, जसं की माझ्यासाठी पांडुरंगच उभा राहिला महाराज. मी नेहमी सांगत असते, माझं जे अस्तित्व आहे ते फक्त मुंडेन साहेबांमुळेच या ठिकाणी आहे. मी इथं बरेच माझे नातेवाईक आहेत, काही नव्हतं राहिलं घरी, फार भूमिहीन झालं होतं. माझ्या इतक्या गरिबीतून शिकलेली कीर्तनकार मुलगी तुम्हाला दुसरी सापडणार नाही. इतका संघर्ष जीवनामध्ये. पण हा संघर्ष करत असताना साहेबांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता. आजही आमच्या गावामध्ये एक छोटंसं घर आहे रामेश्वर महाराज, ते सुद्धा साहेबांची कृपा आहे. आणि मला लहानपणी साहेबांच्या बंगल्यावरती 1 महिना राहायला भेटलं, कारण माझ्या मामाकडचं आडनाव मुंडे आहे, फक्त एवढंच. पण मला खरं सांगायचं आहे, फक्त समाजासाठी नाही तर सर्व समाजासाठी जगणारा नेता होता. मी सर्वस्व तुम्हाला एका पोवाड्यातून सांगणार आहे. अवघ्या महाराष्ट्राला ज्या पोवाड्याने वेड लागलं, आणि आताही मला बऱ्याच ठिकाणून फोन येतात की तो पोवाडा पूर्ण झाला पाहिजे. सहज गायला होता. गरिबांच्या प्रत्येक गोष्टी सामावून घेणारा नेता, नव्हे नव्हे आपला देवच माननीय मुंडे साहेब. माझ्या मुंडे साहेबाचं, माझ्या मुंडे साहेबाचं नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. माझ्या मुंडे साहेबाचं होता गरीबाचा नेता, दिन दुबळ्याचा दाता. होता गरीबाचा नेता, दिन दुबळ्याचा दाता. अशी संघर्षाची कथा, हो अशी संघर्षाची कथा. नाव गाजल जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. माझ्या मुंडे साहेबाचं होती गरिबीची जाण, देवासारखा होता मान. होती गरिबीची जाण, देवासारखा होता मान. नाव गाजल जगात,
नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात माझ्या मुंडे साहेबाचं. बाप होता पांडुरंगा, माय होती लिंबाबाई. बाप होता पांडुरंगा, माय होती लिंबाबाई. असं गाजल महाराष्ट्रात, हो असं गाजल महाराष्ट्रात. नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजल जगात माझ्या मुंडे साहेबाचं. माझ्या मुंडे साहेबाचं नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, गाजत जगात, नाव गाजत जगात माझ्या मुंडे साहेबाचं. हो हो स्वहिताकरता प्रत्येक जण जगत असतो. अनेक नेतेही आहेत. अलीकडच्या नेत्यांविषयी मला जास्त बोलायचं नाही, माझा देव नेता होऊन गेला. अलीकडच्या नेत्यांविषयी काय बोलणार आहे महाराज. गैया कटे मदिरा बढ़े, गैया कटे मदिरा बढ़े, सीनों में नोटों का जोर है. गैया कटे मदिरा बढ़े, सीनों में नोटों का जोर है. वे भी विचार भी चल रहा है यहाँ. घर घर में घुसखोरी है, घर घर में घुसखोरी है. अरे गुंडा ही मर्द कहलाएगा, गुंडा ही मर्द कहलाएगा. साधु संत को गालियां, अरे वाह रे वाह. राज करने वाले तूने तो रावण को ही शर्मा दिया. आपले घर भरणारे अनेक नेते मी पाहिले, आपला स्वतःचा विचार करणारे अनेक नेते मी पाहिले. पण माझा देव जो प्रत्येकाच्या घराचा, प्रत्येकाच्या संकटाचा आणि प्रत्येकाच्या गरिबीचा विचार करणारा माननीय मुंडे साहेब, माननीय मुंडे साहेब. नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. कधीतरी जगा, देशाकरता जगा, धर्माकरता जगा. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.